जानेवारीला भाजपचाच महापौर होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असं देखील भाजप म्हणतंय। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये जो महापौर बसेल तो भाजपचाच असेल असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि शिवसेना जे दबाव तंत्र वापरतंय त्याला बळी पडणार नाही असं देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। मुंबई महापालिकेमध्ये सध्या महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय आणि या संदर्भात बोलूया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात शिवसेनेचं जे दबाव तंत्र आहे त्याला बळी पडणार नाही आणि भाजपचाच महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसेल। अगदी ज्या पद्धतीने ऐतिहासिकरित्या भाजपने 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपने यावेळेस नाही तर भविष्यात कधीच नाही असा विचार ठेवून अगोदर सत्ता ताब्यात घेण्यासाठी आपलाच महापौर बसणार आहे या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखण्याची सुरुवात केली आहे। मुंबई महापौर पदावर कोणतीही तडजोड करू नका असा कडक आणि स्पष्ट संदेश दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं समजतंय। त्यामुळे महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड होणार नाही अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत आणि शिंदे गटाने ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये एक व्यूहरचना आखत कुठेतरी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या दृष्टिकोनातून एक सन्मानजनक तोडगा निघावा या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखली जात आहे। स्थायी समितीसह इतर महत्वाच्या समित्यांमध्ये एकनाथ शिंदे यांना महत्वाची भूमिका हवी आहे, यासाठी काहीसा तणाव निर्माण झालाय का असा एक प्रश्न आहे। मात्र महापौर पदासंदर्भामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचं पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।